नमस्कार मित्रांनो, आज आपण आपलं जे सदर आहे हे पुस्तक तुम्ही वाचलत का? त्या सदरामध्ये आज आपण ज्या पुस्तकाबद्दल बोलणार आहोत त्या पुस्तकाचं शीर्षक आहे गंगा आए कहां से, गुलजार एका दिग्दर्शकाचा प्रवास. देतो इकडे हे मला कळतंय की दिसत नाहीये, ते ग्लो होत आहे खूप. साईडला मुखपृष्ठ अगदी व्यवस्थित दिसेल तुम्हाला. गंगा आए कहां से, गुलजार एका दिग्दर्शकाचा प्रवास. विजय पाडळकर लेखक आहेत. आता विजय पाडळकर कोण? तर विजय पाडळकर यांच्याविषयी मी बोलण्यापेक्षा गुलजारजींनी झडती या टायटल अंतर्गत थोडंसं पाडळकरांविषयी लिहिलंय. त्यातल्या 2 लाईनच मी तुम्हाला फक्त वाचून दाखवतो. ते असं म्हणतात, मुझे लगता है हिंदुस्तान की हर जुबान में सिनेमा पर लिखने के लिए एक विजय पाडळकर की जरूरत है. असं गुलजारजींनी प्रशस्ती पत्रक दिलेलं आहे पाडळकरांना. त्यामुळे पाडळकरांचं महत्व लक्षात येतं की गुलजार सारख्या मातब्बर माणसाने पाडळकरांविषयी असे म्हणजे असा उल्लेख करावा त्यांचा की सिनेमाविषयी लिहिणारा पाडळकरांसारखा माणूस प्रत्येक भाषेत असावा, हिंदुस्थानातल्या प्रत्येक भाषेत असावा. अजून काय हवं? तर असे पाडळकर आहेत. तर या पाडळकरांनी खूप अप्रतिम पुस्तक लिहिलेलं आहे. त्यांच्या गुलजारजींच्या 16 सिनेमांविषयी यामध्ये आहेत. मी तुम्हाला एक लिस्ट त्यांची वाचून दाखवतो सिनेमांची, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. जे आता तरुण मंडळी आहेत किंवा म्हणजे ज्यांना गुलजारांचा प्रवास माहिती आहे त्यांना तर आवडेलच हे पुस्तक वाचायला, पण जी तरुण मंडळी आहेत ना, ज्यांना सिनेमा जाणून घ्यायचा आहे, सिनेमाबद्दल अभ्यास करायचा आहे, त्यांनी हे पुस्तक वाचायलाच हवं. असं अप्रतिम पुस्तक आहे. तर यात आहे ना कोणत्या फिल्म ॲप्रिसिएशनचा एखादा कोर्स पूर्ण केल्यासारखं तुम्हाला एक फील येईल हे पुस्तक वाचल्याच्या नंतर. इतकं अप्रतिम पुस्तक आहे हे. तर या पुस्तकामध्ये जे सिनेमे आहेत गुलजारजींचे, ज्या सिनेमांबद्दल विजय पाडळकर यांनी लिहिलंय, तर ते सिनेमे कोणते आहेत? मेरे अपने, परिचय, कोशिश, अचानक, खुशबू, आंधी, मौसम, किनारा, किताब, अंगूर, नमकीन, मीरा, इजाजत, लेकिन, माचिस, हुतुतू असे सिनेमे आहेत. तर या पुस्तकात प्रारंभ या मथळ्याखाली जे लिहिलंय पाडळकरांनी, थोडंसं मी ते वाचून दाखवतो तुम्हाला. गुलजारजींविषयी जे लिहिलेलं आहे. पहिल्या 2 मुलाखतीत आम्ही गुलजारांचे बालपण व चित्रपट सृष्टीतील उमेदवारी याबद्दल बोललो. गुलजारांचे मूळ नाव संपूर्ण सिंग कालरा. त्यांचे गाव दिना आता फाळणीनंतर पाकिस्तानमध्ये आहे. गुलजारांच्या लहानपणीच त्यांची आई मरण पावली. आज त्यांना त्यांची आई आठवत देखील नाही. त्या काळी म्हणजे गुलजारांचा जन्म कधी झाला तर 18/8/1936 रोजी झाला. फोटो काढून ठेवण्याची म्हणजे त्या काळी फोटो काढून ठेवण्याची पद्धत तेवढी रूढ झालेली नव्हती. त्यामुळे आईचा चेहरा कसा असेल याचीही त्यांना कल्पना नाही. एकदा ते लहान असताना दिना येथील बाजारात त्यांची एक नातलग त्यांना घेऊन गेली होती. एका स्त्रीकडे बोट दाखवून ती संपूर्णला म्हणाली, म्हणजे गुलजारजींना म्हणाली, देख ऐसी लगती ती तेरी माँ. गुलजारांना आजही तो चेहरा आठवतो. त्या स्त्रीचा एक दात सोन्याचा होता आणि ती हसली तेव्हा तो चमकला होता हे त्यांना स्पष्टपणे आठवते. नंतर त्यांच्या मोठ्या बहिणीला त्यांनी विचारले की आईचा दात खरोखरच सोन्याचा होता का? त्यावर तिने नकारार्थी उत्तर दिले, पण अजून आई म्हटले की गुलजारांना तो सोन्याचा दात असलेला चेहराच आठवतो. गुलजारांच्या लहानपणीच्या आठवणी फाळणीच्या कटू स्मृतीशी निगडीत आहेत. फाळणी झाली त्यावेळी गुलजार 11 वर्षांचे होते.
त्यांच्या वडिलांनी दिल्लीत एक घर घेतले होते व व्यवसायाच्या संदर्भात ते दिना व दिल्ली अशा चक्रा मारी. फाळणीनंतर त्यांनी दिल्लीलाच राहणे पसंत केले. फाळणीच्या काळात दिल्लीत ज्या दंगली झाल्या त्या त्यांनी जवळून पाहिल्या. तो भीषण अनुभव आजपर्यंत त्यांचा पिच्छा सोडत नाही. दंगा, लुटालूट, जाळपोळ, सडकेवर पडलेली बेवारशी प्रेते, आजपर्यंत एकमेकांशी प्रेमाने वागणारी माणसे अकस्मात एकमेकांचे वैरी बनले होते. दोन जमातीतील शत्रुत्व पराकोटीचे वाढले होते. गुलजारांना त्या काळातील क्रौर्याच्या घटना जशा आठवतात तसे त्यांच्या वडिलांचे धीरगंभीर वागणेही आठवते. वडिलांना अनेक मुस्लिम मित्र होते आणि त्यांनी एकमेकांना कठीण परिस्थितीत सहाय्यही केले होते. एवढ्या प्रचंड शोकांतिका समोर धडत असतानाही त्यांचे वडील म्हणायचे, प्रलय आ गई है, निकल जाएगी. हाच आशावाद पुढे गुलजारांच्या व्यक्तिमत्वाचा, त्यांच्या कथा कवितांचा आणि त्यांच्या चित्रपटांचाही एक अविभाज्य आणि महत्वपूर्ण हिस्सा बनला. तो त्यांच्या जीवनदृष्टीचाही भाग बनून गेला. आपल्या अनेक कवितातून, कथातून त्यांनी फाळणीच्या अनुभवांना शब्दरूप दिले. आपल्या अनेक कवितातून, कथातून त्यांनी फाळणीच्या अनुभवांना शब्दरूप दिले आहे. पण त्यातही कुठे कटुता, वैफल्य, व्यथा, अभिनिवेश आलेला नाही. तो यामुळेच तर दुःख, माणसांमध्ये जे तेढ निर्माण होतात, त्यातून दंगली निर्माण होतात, त्यामुळे कोणाचंही भलं झालेलं नाहीये. तर ते दुःख कुठेतरी गुलजारांनी जवळून पाहिलंय. त्यामुळे माणसातील प्रेम आणि लागेबांधे यांच्याविषयी गुलजारांनी सिनेमे केलेत आणि ते खरंच अप्रतिम आहे. आता जी सिनेमांची नावं घेतली गुलजारजींच्या, ते सगळे सिनेमे तुम्ही बघा आणि हे पुस्तक तुम्हाला ना एक गाईड म्हणून याचा वापर होईल. तो सिनेमा बघायच्या आधी याच्यातला लेख पाडळकरांनी लिहिलेला वाचा आणि तो सिनेमा बघायला घ्या. तुमचा ना एक वेगळा दृष्टिकोन तयार झालेला असेल त्या कथानकानुसार. त्या एकंदर पाडळकरांनी जे काय त्यांचा अँगल जो मांडलाय त्या कथानकाकडे बघण्याचा, किंवा गुलजारजींचं एकंदर टोटल जे काय वर्क आहे त्याकडे बघण्याचा पाडळकरांनी जो दृष्टिकोन मांडलाय तो अप्रतिम आहे. तर त्या दृष्टिकोनातून जाल तर तुमचा स्वतःचा एक दृष्टिकोन तयार होईलच, तो भाग वेगळा. पण पाडळकरांचा बेसिक दृष्टिकोन घेऊन जर निघालात ना तर मजा येईल. नुसता सिनेमा बघितला, असा बघितला आणि सोडून दिला असं नका करू. निदान ज्यांना सिनेमा शिकायचा आहे, ज्यांना सिनेमाची आवड आहे, ज्यांना उत्तम प्रेक्षक म्हणून स्वतःला घडवायचंय, त्यांनीही अगदी हे पुस्तक गंगा आये कहां से, गुलजार एका दिग्दर्शकाचा प्रवास, हे पुस्तक विकत घ्यायला काहीच हरकत नाही. मॅजेस्टिक प्रकाशन आहे. मॅजेस्टिक प्रकाशनने हे पुस्तक प्रकाशित केलं. किंमत फक्त आणि फक्त 250 रुपये आहे. तर हे 250 रुपयाचं पुस्तक घ्या आणि वाचा. तुम्हाला यामध्ये भरभरून मिळेल. या प्रारंभ जे काही लिहिलंय ना त्याच्यातला मी आता एक तुकडा वाचून दाखवला तुम्हाला, त्यातला दुसरा तुकडा वाचतो, ते पण ऐका तुम्ही. त्या काळात आपण चित्रपट गीतकार व्हावे असे मात्र गुलजारांना मुळीच वाटत नव्हते. एक व्यवसाय म्हणून आपण गीत लिहू शकू का याची त्यांना शंका होती. चित्रपट गीत हे स्वतंत्र असे कला माध्यम नाही. इथे अनेक गोष्टींशी तडजोड करावी लागते, अनेकांशी जुळवून घ्यावे लागते, हे त्यांच्या ध्यानात आले होते. ह्या संदर्भात ते मला म्हणाले, इट इज टू फ्रॅगमेंटेड अ प्रोफेशन. One writes a story, another writes a song, third composes the music, fourth recites, and the fifth enacts it on the screen under a 6 person's guidance. म्हणजे एक गाणं लिहितोय तर दुसरा त्याला म्युझिक देतोय, तिसरा त्याच्यावर नाचतोय पडद्यावरती आणि पाचव्याच्याच कोरिओग्राफी काढली तो नाचतोय. असं सगळ्यांची भेसळ निर्माण होते. मग गुलजारजी काय म्हणतात, या साऱ्या बेरजा वजाबाकीत आपले स्वतःचे असे फारसे काही उरत नाही असे गुलजारांना वाटायचे. शिवाय इतरांच्या अनुभवावर कविता कशी लिहिता येऊ शकेल अशी शंका त्यांच्या मनात आली होती. इतरांच्या अनुभवावर कविता कशी लिहिता येईल म्हणजे एक तर काय होतं ना, कविता लिहिल्या जातात, आपल्याला जो अनुभव असतो, जे अगदी पोटतिडकीने सांगावं असं वाटतं लोकांना, त्याबद्दल कवी कविता लिहितो. पण चित्रपटाच्या बाबतीत गाणं लिहिताना असं असतं ना की तुम्हाला तो दिग्दर्शक, तो रायटर, जो ज्याने काही तो स्क्रीन प्ले लिहिला आहे आणि ते जो दिग्दर्शक आहे तो सांगतो की अशी अशी सिच्युएशन आहे तर इथे गाणं हवं आहे. मग आपल्याला तो जो कथानायक आहे त्याच्यात सामावून मग त्याचा सगळा विचार करून ते गाणं लिहावं लागतं. तर गुलजारांना प्रश्न पडत होता की तसं कसं मी लिहू शकेन दुसऱ्याचं दुःख वगैरे वगैरे.
तर यावर बिमल म्हणजे या साऱ्या बिरजा वजाबाकीत आपले स्वतःचे असे फारसे काही उरत नाही असे गुलजारांना वाटायचे. शिवाय इतरांच्या अनुभवावर कविता कशी लिहिता येऊ शकेल अशी शंका त्यांच्या मनात आली होती. आपले हे मत त्यांनी बिमलडांच्या म्हणजे बिमल रॉय यांच्या कानावर घातले. बिमलडा त्यांना म्हणाले, तू शैलेंद्रची भूख ही कविता वाचली आहेस का? यावर गुलजार म्हणाले, हो. तर बिमलडा म्हणाले, कशी आहे? गुलजार म्हणाले, उत्तम आहे. यावर बिमलडाने जे उत्तर दिलं ते जास्त महत्वाचं आहे. ते प्रत्येक न्यू कमरने नीट ऐकून ते मेंदूत साठवून ठेवावं असं उत्तर आहे. तर बिमल रॉय यावर म्हणाले, जर भूक कविता तुला आवडली तर त्या संदर्भात बिमल रॉय गुलजारजींना म्हणाले, तुला वाटते का की शैलेंद्रचा हा स्वतःचा अनुभव आहे? शैलेंद्रची कधी उपासमार झाली आहे असं वाटतं तुला? नाही. तरी त्याने ही उत्तम कविता लिहिलीच ना. आपण जीवनातला प्रत्येक अनुभव तर घेऊ शकत नाही, पण इतरांच्या अनुभवाशी आपण कितपत तादात्म्य पाहू शकतो हे महत्वाचे आहे. असे तादात्म्य पावल्यावरच तुम्ही स्वतःच्या स्वतंत्र पद्धतीने त्या अनुभवांना सामोरे जाऊ शकता. ही स्वतंत्र पद्धत असली तरच माणूस खऱ्या अर्थाने यशस्वी होऊ शकतो आणि तुझ्याजवळ ती क्षमता आहे याची मला खात्री आहे. म्हणजे बघा ना, बिमल रॉय सारख्या मातब्बर दिग्दर्शकाला खात्री होती गुलजारजींविषयी. म्हणजे काय, म्हणजे ह्या माणसांची नावं जरी आपण बिमल रॉय, सत्यजित रे, गुलजार, ऋषिकेश मुखर्जी, हे स्कूल होते. हे सगळी माणसं, या स्कूल मधून बरीच माणसं घडली. तो भाग वेगळा पर्यायाने, म्हणजे त्याविषयी आपण कधीतरी बोलूच. एक वेगळा स्वतंत्र व्हिडिओ करेन मी. आता तुर्तास तरी गंगा आहे कहाँ से, गुलजार, एका दिग्दर्शकाचा प्रवास. तर हे दोन तुकडे वाचले. शेवटचा तुकडा म्हणजे याच्यातला जी ही प्रस्तावना आहे ज्याला त्यांनी प्रारंभ असं टायटल दिलेलं आहे, त्या प्रारंभ मधला एक शेवटचा तुकडा म्हणजे एक 5-6 पानांचा आहे. ते अभ्यास करणाऱ्यांसाठी ती सगळी 5-6 पानं महत्वाची आहेत. मी जस्ट तुम्हाला तो एक कळावा की काय आहे त्याच्यामध्ये मांडलेला मुद्दा, म्हणून मी तुकडे वाचून दाखवतो. एक शेवटचा तुकडा असा आहे, आमच्या मुलाखती दरम्यान मी गुलजारांना विचारले, तुम्हाला बिमल रॉय स्कूलचे दिग्दर्शक म्हटले जाते, ते तुम्हाला मान्य आहे काय? यावर प्रथम ते उद्गारले, इट इज अप टू यू टू डिसाइड. पण नंतर थोडे थांबून ते म्हणाले, येस, आय बिलॉंग टू हिज स्कूल, येट आय थिंक माय फिल्म्स आर एक्सटेन्शन ऑफ हिज स्टाईल. साहित्याविषयीचे प्रेम, मानवतावाद, उच्च मूल्यांवरची निष्ठा, जीवनाविषयीचा सकारात्मक दृष्टिकोन आणि निरोगी मनोरंजन ही बिमलडांच्या चित्रपटांची वैशिष्ट्ये पुढे चालून गुलजारांच्या चित्रपटांची ही वैशिष्ट्ये ठरली. वैशिष्ट्य काय दिली की बघा याच्यामध्ये. आता तो काय ते पुष्पा नावाचा जो काय सिनेमा आहे, तो एक चोर लुटारू नायक आहे मुळात सिनेमाचा. तर तो आपण आता डोक्यावर उचलून धरणार आहोत. आता नको त्या म्हणजे ज्या पद्धतीने त्याचे रील्स बनवत आहेत सगळे वेड्यासारखे, आणि एक सिंगम नावाचा भयानक प्रकार आपल्याकडे येऊन गेला सिनेमाच्या नावावर. तर अपेक्षित काय आहे सिनेमा म्हटल्याच्या नंतर? साहित्याविषयीचे प्रेम, मानवतावाद, उच्च मूल्यांवरची निष्ठा, जीवनाविषयीचा सकारात्मक दृष्टिकोन आणि निरोगी मनोरंजन ही बिमलडांच्या चित्रपटांची वैशिष्ट्ये पुढे चालून गुलजारांच्या चित्रपटांची ही वैशिष्ट्ये ठरली. आता मुळात आताचे जे फिल्म मेकर आहेत 100 कोटी 200 कोटी 400 कोटीचे सिनेमे बनवणारे, त्यांना ही वैशिष्ट्ये आहेत याच्यावरच त्यांचा वाद होईल की ही वैशिष्ट्ये आहेत सिनेमांची, असा वाद घालतील ते. तर आता आपण त्यांना त्यांच्या एकंदर अवस्थेवर सोडून देऊ. जसं तेही म्हणतात, हे वेगळा विचार करणारे जे निर्माता दिग्दर्शक आहेत त्यांना त्यांच्या अवस्थेवर सोडून देऊ आणि आपण आपलं काम करू. तसं आपणही म्हणायचं, तुम्ही तुमचं काम करा, आम्हाला आमचं काम करू दे. हे साहित्य विषयाचे प्रेम, मानवतावाद, उच्च मूल्यांवरची निष्ठा, जीवनाविषयीचा दृष्टिकोन आणि निरोगी मनोरंजन वगैरे असे एलिमेंट्स असणारे सिनेमे आम्ही करू. तर गुलजारजींविषयी नंतर मग त्यांनी उपसंहार नावा असं एक टायटल दिलं. उपसंहार दिसत नसेल तर मी तुम्हाला इथे देईन, बाजूला येईल ते उपसंहार. तर त्याच्यामध्ये त्यांनी, बरं गंमत काय माहितीये ना,
हे पुस्तक म्हणजे विकिपीडिया आहे बरं का गुलजारजींचं. म्हणजे प्रत्येक सिनेमाचं विश्लेषण पाडळकरांनी तर उत्तम केलंच आहे, पण त्याच्यानंतर प्रत्येक सिनेमाच्या खाली त्यांनी एक तक्ता दिलेला आहे. उदाहरणार्थ हुतुतू नावाचा सिनेमा 1999ला रिलीज झाला. निर्माता कोण होते? धीरजलाल शाह. कथा पटकथा संवाद गुलजार. आर्ट डायरेक्टर कोण होते? नितीन देसाई, ज्याच्यामध्ये ज्यांनी सुसाईड केलं त्याच्याविषयी मी एक व्हिडिओ केला, एक कविता केली होती. तर नितीन देसाई हा एक वेगळाच विषय आहे आणि अप्रतिम माझे आवडते आर्ट डिरेक्टर आहेत ते. तर आर्ट डिरेक्टर नितीन देसाई होते हुतुतू सिनेमाचे. ऑडिओग्राफी नरेंद्र सिंग, छायाचित्रण मनमोहन सिंग, गीते गुलजार, संगीत विशाल भारद्वाज. आणि त्याच्यात भूमिका कोणी केल्या? सुहासिनी मुळे, तब्बू, नाना पाटेकर, सुनील शेट्टी, शिवाजी साठम. सुहासिनी मुळे या अप्रतिम अभिनेत्री आहे. तुम्ही बघा सुहासिनी मुळेंचं काम, अप्रतिम काम आहे. दिग्दर्शन केलं गुलजार यांनी. तर असा ना छान तक्ता पण दिलाय त्यांनी. बघा प्रत्येक सिनेमा बद्दल बोलल्याच्या नंतर पाडळकरांनी लिहिल्याच्या नंतर त्याच्या खाली असं एक विकिपीडिया सारखा असं एक मस्त तक्ता दिलेला. तर उपसंहार वाचून दाखवतो तुम्हाला एक तुकडा. त्याच्यातला एक तुकडा म्हणण्यापेक्षा शेवटाचं जे आहे ते वाचून दाखवतो. खूप महत्वाचं आहे, लक्ष देऊ नाही का. व्हिडिओ थोडासा मोठा होतो पण अभ्यास करणाऱ्यांसाठी हा व्हिडिओ माझा फार महत्वाचा आहे. बाकी ज्यांना ही बडबड वाटत असेल ते आतापर्यंत इथपर्यंत पोहोचले पण नसतील, सुरुवातीच्या 2 सेकंदातच ते पाहिले असतील, पण जे आता इथपर्यंत पोहोचले व्हिडिओ बघत त्यांच्यासाठी मी ही मेहनत घेतोय, ते वाचतोय. नीट लक्ष देऊन वाचा. आणि हे मी वाचतोय म्हणजे मी माझ्या पद्धतीने वाचतोय. व्हिडिओ बनवताना ना काय होतं, बऱ्याच गोष्टींचं अडचणी काही येत असतात, त्या अंडर प्रेशर सगळं करावं लागतं. फक्त हे पुस्तक तुमच्यापर्यंत पोहोचवणं ही मी माझी नैतिक जबाबदारी समजतो, त्यामुळे मी हा व्हिडिओ करतोय. मग हे पुस्तक तुम्ही विकत घ्या. यात मी जे काही तुकडे वाचून दाखवतोय ते तुम्हाला महत्वाचे वाटत असतील आणि तुम्हाला वाटत असेल की जर ह्या तुकड्यांमध्ये एवढं सगळं आहे तर ह्या पुस्तकात काय खजिना असेल, तो जर तुम्हाला जाणून घ्यायचा असेल तर 250 रुपयाचं मॅजेस्टिक प्रकाशनचं विजय पाडळकर यांनी लिहिलेलं गंगा आये कहां से, गुलजार एका दिग्दर्शकाचा प्रवास हे पुस्तक घ्या, आवर्जून घ्या. मी तुम्हाला काय म्हणतात ते हायली रेकमेंडेड वगैरे तसं मी तुम्हाला रेकमेंड करतोय, हे पुस्तक घ्या. शेवटचा तुकडा. गुलजारांच्या एकंदर चित्रपट कारकिर्दीकडे पाहताना एक खंत सतत वाटत राहते, एक असमाधान मनात डोकावत राहते. जागतिक चित्रपटांच्या क्षेत्रात गुलजारांना आपला ठसा उमटवता आला नाही. कलात्मकतेच्या श्रेष्ठ मापदंडांनी मोजल्यास असामान्य जागतिक चित्रपटात स्थान देता येईल अशी कलाकृती त्यांच्या हातून निर्माण झालेली नाही. अर्थात हे मूल्यमापन आपण कोणते निकष लावतो यावर अवलंबून आहे. कुरोसावा, बर्गमन, फेलिनी, सत्यजित राय यांच्या पंक्तीत गुलजारांना स्थान देता येत नाही हे मान्य करावे लागते. याचे महत्वाचे कारण म्हणजे हिंदी चित्रपट सृष्टीची मळलेली चाकोरी काहीशी सोडून ते बाजूने वळले असले तरी तिचा त्याग त्यांनी केला नाही. त्या चाकोरीच्या परिघातच राहणे त्यांनी मान्य केले. रंजक कथा, लोकप्रिय कलाकार, आकर्षक संगीत अशा वेष्टनातच त्यांनी आपली कला नेहमीच पेश केली. यामुळे आपण सामान्य प्रेक्षकासाठी चित्रपट तयार करतो आहोत हे भान त्यांच्या चित्रपटातून सतत डोकावत राहते. त्यांनी प्रेक्षकांच्या अपेक्षांना वाजवीपेक्षा जास्त महत्व दिले. त्यांनी एका मुलाखतीत म्हटले, प्रेक्षक समूह के साथ कम्युनिकेशन के लिए लगातार सतर्क रहना होता है. ही सतर्कता त्यांच्यातील अस्सल कलावंताला अनेकदा मागे ओढते, आगळ्या वेगळ्या दिशांनी जाऊ देत नाही. प्रेक्षकांच्या आवडीनिवडीचा विचार मी का करू नये असा प्रश्न उपस्थित करून ते म्हणतात, उन्होंने पैसा दिया है मुझे बर्दाश्त करने के लिए. पण प्रश्न जर पैशांचाच असेल तर जे जाणकार रसिक आहेत, जे उत्तम चित्रपटाचे भुकेले आहेत, तेही गुलजारांचा चित्रपट पाहण्यासाठी पैसा देतातच. प्रेक्षकाभिमुखता आणि रसिकरंजनी वृत्ती यामुळेच गुलजारांचे चित्रपट शुद्ध कलाकृती न राहता तिच्यात अनेक गोष्टींचे कधी कधी नकोसे वाटणारे मिश्रणही होते. अनेक वेळा त्यांनी चित्रपटात अंतर्भूत केलेली गाणी अनावश्यक वाटतात. प्रेक्षकांना समजावे म्हणून गुलजार सुलभीकरणाचा आश्रय घेतात. अनेकदा प्रश्नांची सोपी उत्तरे तयार करून मांडतात. या सुलभीकरणाच्या प्रेमामुळे त्यांच्या चित्रपटांच्या शेवटांचे कलात्मकतेकडून लोकप्रियतेकडे वळताना किंचित तोल ढळतात.
कधी ते घाई गर्दीचे होतात तर कधी ते बटबटीतही होतात. चित्रपटात मनोरंजन असलेच पाहिजे ही भूमिका असल्यामुळे वास्तवाला थेट भिडण्याचे साहस त्यांच्या चित्रपटात दिसत नाही. माणसातील नात्यांच्या गुंतागुंतीचा ते शोध घेतात खरे, पण या जंगलात खोलवर शिरण्याचा धोका ते पत्करीत नाहीत. माणसाच्या मनातील वासना, विकार, नीचपणा अशी काळी अंगे त्यांच्या चित्रपटात दिसत नाहीत. आपल्या सोबतचा प्रेक्षक गुदमरून जाईल या भीतीने क्षमता असूनही ते सागराचा तळ गाठण्याचा प्रयत्न करीत नाहीत. ज्या मध्यमवर्गीय जीवनाभोवती त्यांची पात्रे फिरतात त्या मध्यमवर्गीय जीवनाची कठोर चिरफाड त्यांनी कधी केली नाही. तिचे सडलेले किडलेले रूप त्यांनी कधी दाखविले नाही. सत्याला नग्न करून समोर आणण्याऐवजी त्याभोवती गूढतेचे किंवा काव्यात्मतेचे झिरझिरीत वस्त्र ते चढवितात. अत्यंत खल प्रकृतीचे पात्रही त्यांच्या चित्रपटात अपवादानेच दिसते. जीवनातील भीषण क्रौर्य, विकृती यांचे चित्रणही सहसा त्यांनी केलेले नाही. माणसाची काळी बाजू त्यांना ठाऊक नसेल असे म्हणता येत नाही, पण तिला ते बाजूला सरकवून देतात. या साऱ्यामुळे त्यांच्या उत्तम चित्रपटांनाही मर्यादा पडतात. उत्तम विश्लेषण केलंय पाडळकरांनी. हे सारे खरे असले तरी ह्या संदर्भात एक गोष्ट ध्यानात ठेवली पाहिजे की हिंदी चित्रपटांच्या या प्रचलित सिस्टीमवरच मनोरंजनात्मक मूल्यांचा प्रचंड पगडा आहे. या प्रभावापासून मुक्तता करून घेणे सहसा शक्य नसते. साऱ्या चित्रसृष्टीला धंदेवाईकतेचा जो विळखा पडलेला आहे त्यात भले भले गुदमरून गेले आहेत. अगदी प्रारंभापासून या चित्रपट सृष्टीत अनेकांनी तिची चौकट तोडण्याचा, मर्यादा झुगारून देण्याचा धाडसाने प्रयत्न केला, पण त्यांना त्यात अपयश आले. 60 वर्षांपूर्वी चेतन आनंदनी नीचा नगर तयार केला होता. त्यानंतर गरम हवा, यादे, सूरज का 7वां घोडा अशा प्रयोगांना फार मोठे आर्थिक अपयश सहन करावे लागले. तिसरी कसममुळे शैलेंद्रची दारुण शोकांतिका झाली. गुरुदत्त सारख्या असामान्य दिग्दर्शकालाही आपल्या चित्रपटात गाणी व जॉनी वॉकर यांचे मिश्रण करावे लागले. तरीही कागज के फूल कोसळलाच. जागते रहो पडल्यानंतर राज कपूर पुन्हा त्या वाटेला गेलाच नाही. या सिस्टीम विरुद्ध बंड करणाऱ्याची नेहमीच गळचेपी झालेली आहे. आजही जी होतीच आहे. या सिस्टीम विरुद्ध बंड करणाऱ्याची नेहमीच गळचेपी झालेली आहे. त्यामुळे नाईलाजाने का होईना अनेकांना मध्यम मार्ग स्वीकारावा लागला आहे. गुलजार व ऋषिकेश मुखर्जी ही याची उत्तम उदाहरणे होत. म्हणूनच या पार्श्वभूमीवर गुलजारांनी जे करून दाखविले त्याचे महत्त्व नाकारता येत नाही. कुठल्याही कालखंडात अभिजात श्रेष्ठ कलाकृती व लोकप्रिय व्यावसायिक कलाकृती यांचे प्रवाह वेगवेगळे वाहत असतात. या दोन प्रवाहात फार मोठे अंतर असते. गुलजारांचे चित्रपट प्रेक्षकांच्या अभिरुचीचा स्तर उंचावतात आणि हे अंतर काहीसे कमी करण्याचा यशस्वी प्रयत्न करतात. हिंदी चित्रपटाच्या रुळलेल्या रूपात रमलेल्या प्रेक्षकालाही गुलजार काहीसे वर उचलतात. वरच्या पातळीवर नेऊन चांगला चित्रपट पाहण्याची गोडी लावतात. प्रेक्षकाची ह्या कलेबद्दलची जाणही वाढवितात आणि पर्यायाने अभिजात चित्रपटांचा आस्वाद घेण्याची, प्रेक्षकांची मनोवृत्ती तयार करण्यातही गुलजारांचे चित्रपट निश्चित हातभार लावतात. असे गुलजारजी आहेत. आणि गुलजारजींबद्दल बोलावं तेवढं कमी आहे. म्हणजे मला पक्क माहिती आहे की विजय पाडळकरांना सुद्धा काही पृष्ठांची वगैरे मर्यादा असेल, नाही तर त्यांनी एक जाडजूड ग्रंथ लिहून काढला असता गुलजारजींविषयी. तर असे गुलजार आहेत. मित्रांनो, पुस्तक घ्या विकत. 250 रुपयाचे मॅजेस्टिक प्रकाशनचं आणि पुस्तक वाचा. गुलजारजींचे सिनेमे पहा आणि सिनेमांविषयी प्रगल्भता वाढवली पाहिजे आजूबाजूच्या लोकांची. नाहीतर हे आपल्याला हे सिंगम, पुष्पा हे असलं सगळं बघत राहावं लागणार आणि आताच त्याचं एवढं विकृतीकरण चालू आहे की पुढे जाऊन काय होणार आहे तेच कळत नाही. म्हणजे चित्रपटाच्या नावाखाली आपल्याला थिएटरमध्ये गेल्यावर किंवा आपल्या मोबाईलवर वेगवेगळ्या माध्यमातून काय वाढलं जाणार आहे त्याची म्हणजे आता बाळाचे पाय पाळण्यात दिसतात. पुढे ते काय होणार आहे ते कळत नाही. त्यामुळे वेळीच सावध होऊया आणि आपण काय म्हणूया, साक्षर करूया चित्रपटाच्या बाबतीत. आपण स्वतः होऊया आणि इतरांनाही करूया. मग त्यासाठी ही अशी पुस्तकं फार महत्वाची असतात. त्यामुळे मला आजचा एपिसोड करायला खूप मजा आली, कारण माझे आवडते आहेत गुलजार. गुलजारजींचं हे पुस्तक वाचताना तुम्हाला म्हणजे आता हे पुस्तक म्हणजे तुम्हाला खुलजा सिम सिम असं जे आहे ना, अलिबाबाची गुहा,
ती दिवाच उघडली जाते. एक एक सिनेमा हिस्ट्री आहे गुलजारजींचा, एक एक सिनेमा. आणि मग तुम्हाला त्या अनुषंगाने बरंच काही पाहता येईल, वाचता येईल. तर मित्रांनो तेवढं करा. आणि अगदीच जर काही खोलात जाऊन शिरून काही गुलजार अनुभवायचा नसेल तर किमान हे पुस्तक तरी विकत घ्या. तुमचे पैसे फुकट जाणार नाहीत याची हमी मी देतो. गंगा आए कहाँ से, गुलजार, एका दिग्दर्शकाचा प्रवास, मॅजेस्टिक प्रकाशन, 250 रुपये किंमत. चला बाबा, टाटा, सायनारा. नवीन पुस्तकाच्या निमित्ताने या सदरात तर आपण आता जे कोण माझा नवीन व्हिडिओ बघतात त्यांना तर मी भेटेनच, पण लगेच सबस्क्राईब करून टाका ना चॅनलला. सबस्क्राईब करा, तुमचंच चॅनल आहे. लाईक करा व्हिडिओ आवडला तर. आणि नवीन व्हिडिओच्या निमित्ताने भेटू. तोपर्यंत टाटा, बाय बाय, सायनारा, बाय.